माझं स्वप्न होतं उद्योजिका बनणं आणि आपण अजून 10 जणांना आपल्या बरोबर सोबत घेऊन जाणं। मी काही गोष्टी शोधत होते, त्या मला अवेलेबल झाल्या नाहीत। मग त्या का नाही झाल्या आणि मिळतच नाही का, तिथून माझा प्रवास सुरू झाला। आता मी आहे की मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पण आहे आणि सप्लाय मध्ये पण आहे। भलेही माझी सुरुवात 1 किलो पासून झालेली आहे, पण आता ती टन्स मध्ये आहे। मला कोणाला प्रूव्ह करण्यापेक्षा मला प्रूव्ह करणं होतं की आपण हे करून दाखवूया। फेलर आलं तरी आपलं आहे, सक्सेस आलं तरी आपलं आहे। खूप कर्ज काढू नका, तुम्हाला जे येईल एवढंच कर्ज काढा। माझे प्रोडक्ट्स आहेत डिहायड्रेटेड फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, हर्ब्स। तुमचं प्लॅनिंग असं असायला पाहिजे की तुम्ही तिथे 1 वर्ष पुढे जाऊन काय होऊ शकतं ह्याची कल्पना आता करून मग तुम्ही तुमच्या स्ट्रॅटेजीज ठरवू शकता। व्यवसायाच्या संधी अनेक आहेत। आता नवीन एक ट्रेंड आलाय जो कदाचित खूप कमी लोकांना माहितीये, थर्ड पार्टी मॅन्युफॅक्चरिंग आणि एक व्हाईट लेबलिंग प्रकार आहे। महिलाही हे करू शकतात। तुम्ही जो त्यांचा अग्रीमेंट सही करताय तर ते पहिलं वाचा, शब्द न शब्द वाचा। तुमच्या फायद्यासाठीच्या 2 गोष्टी त्याच्यामध्ये ऍड करून घ्या आणि मग तुम्ही सही करा। तुमच्या व्यवसायाप्रती तुमचं डेडिकेशन खूप महत्वाचं आहे। नमस्कार मित्र हो, ब्रेनमध्ये बत्ती पेटवणाऱ्या या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे। चूल आणि मूल इथपर्यंत मर्यादित असणारी स्त्री, उमऱ्याच्या आत बंदिस्त असणारी स्त्री उमऱ्याबाहेर पडली। परंपरेनं तिच्या पायात बांधलेलं मानसिक साखळदंड तिनं तोडलं आणि शतकांचा काळोख दूर करण्यासाठी ती स्वयंप्रकाशित झाली। आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री आपलं स्वतःचं अस्तित्व सांगू पाहते। स्त्रियांचा हा विकास पाहिला तर अवघा 150 वर्षांचा आहे। अवघ्या 150 वर्षातच स्त्रियांनी आपलं अस्तित्व सिद्ध केलंय आणि आपल्या अस्तित्वाची चुणूक दाखवली। अशाच एक यशस्वी उद्योजिका माझ्यासोबत आहेत, ज्यांचं नाव आहे द्वारका उदय चव्हाण मॅडम। उद्योजस या फूड प्रोडक्टच्या फाउंडर आहेत। त्यांच्याशी आपण या यशस्वी प्रवासाबद्दल गप्पा मारणार आहोत। मॅडम, तुमचं स्वागत आहे या ब्रेनबत्ती या कार्यक्रमात। खरं तर अवघ्या काही 4-5 वर्षातच तुम्ही एक विशेष ट्रॅक पकडलाय यशस्वीतेचा। तुमची सुरुवात कशी झाली, कुठून झाली का? सर्वात प्रथम मी धन्यवाद आणि इथे मला बोलवल्याबद्दल मी तुमचे आभार मानते। माझी सुरुवात तसं पाहिलं तर कोविड सिच्युएशन मध्ये लॉकडाऊन जे होतं तेव्हापासून वैचारिक सुरू झाली आणि तिथे खूप वेळ मिळाला विचार करायला की इतके वर्ष आपण एका सरळ साध्या सोप्या आयुष्य जगत होतो। अडचणी होत्या पण मनातलं एक असतं की आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे हे होतं। आणि जे मी करत होते आधी ते मी संसार चालवण्यासाठी काही गोष्टी करत होते आणि त्याच्यामध्ये मला समाधान, पैसा मिळत होता। तरी माझं स्वप्न होतं उद्योजिका बनणं आणि आपण उद्योजिका बनताना अजून 10 जणांना आपल्या बरोबर सोबत घेऊन जाणं, त्याच्यामधून 100 लोकांचं उदरनिर्वाह आहे कुटुंबाचा तो होणं, एवढं माझं हे होतं की असं काहीतरी आपण करावं। कोविड सिच्युएशन मध्ये की फूड म्हणजे जेवण हे थांबत नाही, म्हणजे पोटासाठी खाणं पिणं हे लागतंच। आता ह्याच्यामध्ये त्यावेळेस काढे करून पिणं म्हणजे इम्युनिटी बुस्टरसाठी वगैरे, तर त्यावेळेस मी काही गोष्टी शोधत होते आणि त्या मला अवेलेबल झाल्या नाहीत। मग त्या का नाही झाल्या आणि मिळतच नाही का, तिथून माझा प्रवास सुरू झाला। त्याच्यामध्ये माझा तो अभ्यास सुरू झाला आणि तिथून मी ठरवलं की नाही, इथे आपल्याला काम करायचं आहे। आणि ते काम सुरू करताना जिथं काहीच माहित नव्हतं, जरी इंटरनेट आहे त्याच्यावरती माहिती मिळणं ही मुबलक नव्हती, बाहेर जाण्याचं पण एवढा ऍक्सेस नव्हता त्यावेळेला। पण जेवढी माहिती घेता आली त्या आम्ही 6 महिन्यांमध्ये 2020 मध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी फक्त स्टडी केल्या की काय करता येऊ शकतं आणि कुठे आपल्याला संधी उपलब्ध आहेत आणि त्याची माहिती आपण मिळवली आहे तर ते कसं करायचं, इथून माझा सुरू झालेला प्रवास। आणि त्याच्यानंतर जसं जसं माहिती मिळत गेली, काही लोकांशी चर्चा केला, त्यातले काही दिग्गज लोक आहेत, काही मेंटॉर्स आहेत, काही अकॅडमीज आहेत, त्यांच्या सोबत बोलून चर्चा करून मग मी त्याच्यामध्ये शिक्षण घ्यायचं ठरवलं आणि फूड प्रोसेसिंग अँड टेक्नॉलॉजी मध्ये मी EDP केलं, डिप्लोमा केला, फॅक्टरी व्हिजिट्स केल्या आणि जिथे मी मॅन्युफॅक्चरिंग सुरू करणार होते तिथे माझा प्रवास सेल्स आणि मार्केटिंग पासून झाला सुरुवात।
आता मी आहे की मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पण आहे आणि सप्लाय मध्ये पण आहे. मी व्यवसाय करते हा तसं पाहिलं तर फार कमी महिला करतात, जेवढा मी बघतीये. की B2B सप्लाय म्हणजे कंपनी टू कंपनी सप्लाय आणि एक्सपोर्ट. गृहउद्योग मध्ये मी न राहता की घरातून बनवायचं आणि मला ते विकायचंय, हे सगळेच करतात. आणि मला त्याच्यापेक्षा वेगळं करायचं होतं की हे लोक करतात ना, तर तिथे महिला का नाही आहेत. बरोबर. पण हे सगळं करताना इतकं सोपं झालं नसेल ना. चला व्यवसाय करायचा, उद्योग करायचा, चला त्यासाठी काहीतरी विशेष रिसर्च केला असेल, अभ्यास केला असेल, किंवा काही आव्हानं आले असतील. आव्हानं तर आली, एक तर माहिती मिळवणं, आणि ती पुरेशी माहिती कोणीच देत नव्हतं. कारण 6 वर्षापूर्वी जर बघितलं तर हे फार छोटंसं होतं. म्हणजे आपल्याकडे स्पेशली आपल्या राज्यामध्ये ह्या गोष्टीचा अवेअरनेस नव्हता आणि ते इतकं लिमिटेड लोकांमध्ये होतं, बिझनेस करणाऱ्यांमध्ये होतं की सहज कोणी माहिती देत नव्हतं. आणि आव्हानं हीच होती मला की मला इथं प्रॉपर नॉलेज मिळण्यापासून तर त्याच्यामध्ये काय आहे हे, कारण हा विषय येतो पूर्ण शेतीपासूनचा आणि त्याच्यावर प्रोसेस होणं. आव्हानं अशी आली की माहिती देताना हे लोक पूर्ण माहिती देत नव्हते. का माहिती देत नव्हती? स्त्री आहे म्हणून की काय? कसं? हो, दोन्ही पण गोष्टी. की काय करणार आहे. अजून पण असं आहे की जरी मी इथपर्यंत यशस्वी होत आलेली आहे, पण अजूनही की खरंच ह्या करतात का, नाही का, एवढं सप्लाय करू शकता का तुम्ही, नक्की तुमचं आहे का. आणि सगळ्यात महत्वाचं की का नाही करू शकत. जर मॅन्युफॅक्चरिंग एक महिला करू शकते, खूप उद्योजिका आहेत यामध्ये ज्या क्षमतेवर विश्वास नाही. की ट्रेडिंग हा भाग फक्त पुरुषांचा आहे असंच वाटतं की घरात बसून काय करणार आहे, किंवा नक्की तुम्ही ह्याच्यामध्ये एवढं सप्लाय करतात. जिथे मी म्हणते की मी टन्स मध्ये तुम्हाला देते, कंटेनर वाईज माझं सप्लाय होईल, तिथे म्हणतात की नक्की म्हणजे मला 25 किलो 100 किलो मिळेल का. म्हणजे असं मी पुरुष स्त्री भेदभाव नाही करत आहे, पण अनुभव आहे की पुरुष व्यक्ती मला विचार, नक्की तुम्ही 100 किलो देऊ शकता का. जर मी टन्स मध्ये म्हणतीये तर 100 किलो तर मी नक्कीच देऊ शकते. आणि तिथे असं होतं मला की आपण जर हे निवडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चॅलेंजेस हेच आले की तुम्ही काय करू शकता, नाही करू शकत, किंवा एवढं सोपं नसतं हे. आणि ते मी सोपं माझ्यासाठी केलं, कारण ते मला स्वतःला, मला कुणाला प्रूव्ह करण्यापेक्षा मला प्रूव्ह करणं होतं की नाही, आपण हे करून दाखवूयात. भलेही माझी सुरुवात 1 किलो पासून झालेली आहे, पण आता ती टन्स मध्ये आहे आणि मी तिथे यशस्वी आहे. मला आनंद आहे त्या गोष्टीचा. सर्वात महत्वाचं की कंपनीचे काही रूल्स रेग्युलेशन्स असतात, डॉक्युमेंटेशन्स असतात, सर्टिफिकेशन्स असतात, ही पण अपूर्ण माहिती दिली जाते. तिथे इन्व्हेस्टमेंट होतात, फसवलंही जाऊ शकतं, काही वेळेस पेमेंट अडकतात आणि त्याच्यामुळे जो फेल्युअर येतो, मग माणूस त्याच्यामध्ये परत उभं राहू शकत नाही किंवा भीती राहते की आता नको हे फील्ड किंवा हे. पण एक सतर्क राहून काळजी घेतली तर आपण करू शकतो. माझे प्रोडक्ट्स आहेत डिहायड्रेटेड फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, हर्ब्स, ह्याच्यामध्ये मी काम करते. डिहायड्रेशन फॉर्म मध्ये, जेवढं ड्राईड फॉर्म मध्ये आहे तर त्याच्यामध्ये. तर प्रत्येक कस्टमरची, बायरची रिक्वायरमेंट ही वेगवेगळी असते आणि ती फुलफिल करणं, त्याची कॅपॅसिटी आपल्याकडे हवी. आणि ती करताना, अप्रोच करताना बायर्स बरोबर सुद्धा आणि ज्यांच्याकडून आपण घेतोय मटेरियल, मॅन्युफॅक्चरर्स असतील किंवा स्वतः बनवताना पण चॅलेंजेस हे आहे, कारण पूर्ण हे प्रोडक्शन किंवा सप्लाय हे वेदरवरती, शेतीवरती अवलंबून आहे. पाऊस जास्त झाला तर आपल्याला तिथे ओला दुष्काळ आहे किंवा नुकसान होतं. दुष्काळच पडला तर तिथे उत्पादन होत नाही आणि त्याच्यावरती हे सगळं फ्लक्च्युएटेड आहे आणि त्याच्यानुसार सर्व्हायव्हिंग हे राहतं. ही सगळी आव्हानं डोक्यात ठेवूनच प्रवास करावा लागत असेल. म्हणजे जी काही आव्हानं येतात, कसं टॅकल करायचं, कसं पुढे जायचं. हो, सगळ्यात महत्वाचं आव्हानं येतात आणि स्ट्रॅटेजीज वापरणं गरजेचं असतं. कुठलाच छोटासा कोर्स, ऑनलाईन कोर्स करून नॉलेज आपल्याला बेसिक मिळतं, तर
तात्पुरतं नॉलेज असतं. ह्याच्यामध्ये तुम्ही स्किल्ड व्हा, म्हणजे स्किल्ड होणं गरजेचं आहे. तुम्ही R&D करणं गरजेचं आहे ह्याच्यामध्ये, कारण रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणलंच त्याच्यासाठी आहे. कारण हे पूर्ण खाणं कुठलंही असो, म्हणजे फ्रेश भाज्या पण आणतो आपण, आता अवेअरनेस आलेला आहे, ऑर्गॅनिक पाहिजे, नॉन केमिकल पाहिजे. कशामुळे आलेला आहे? कारण त्याची साईड इफेक्ट खूप आहे. शेती हा विषय पूर्ण सायन्स बेस आहे आणि त्याच्यावर प्रोसेस केलेला हा पण एक सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा भाग आहे. तो जर तुम्हाला फक्त बघून कळला असता तर मग शिक्षणाचा उपयोग राहिला असता का? शेतकरी आहे, त्याला माहिती आपण काय पिकवतो आहे, पण त्याच्यावर प्रोसेस करणारे हा खूप पुढे गेलेल्या टेक्नॉलॉजीज आहेत आणि त्याचं बेनिफिट किती जास्त होईल ही टेक्नॉलॉजीमध्ये होतं. पण तेच जर माहित नसेल, शिक्षणच नसेल, ते स्किलच आपण नसेल, तर आपण त्याच्यामध्ये काम करू शकत नाही किंवा आपण बिझनेस सुरू केल्यानंतर आपण सर्व्हायव्हिंग होऊ शकत नाही किंवा फेल्युअर येतं. आज महाराष्ट्रातल्या खेडेगावात पण स्त्रिया पुढे येतात, त्यांना काही ना काहीतरी करायचंय. म्हणजे कोविड नंतर तर पूर्ण स्थितीच बदलली. घरी राहून काही ना काहीतरी करायला, फूड मध्ये असतील किंवा काही असं घरी राहून काही ना काहीतरी करायला लागेल. पहिल्याच खेपेला अपयश आलं की मग थकून जायला होतं, निराश होतं. तर त्यातूनही उभं राहिलं पाहिजे. आणि अशा ज्या महिला आहेत ज्यांना काही ना काही व्यवसाय करायचा आहे, तर त्यांना काय मार्ग सुचवाल, काय मार्ग सांगा? आपलं विजन क्लिअर असणं, म्हणजे आपलं उद्दिष्ट, लक्ष काय आहे. भलेही घरातून करा तुम्ही, पण तुम्ही तुमच्या मतावर ठाम पाहिजे. म्हणजे घरातल्यांच्या सोबत असो नसो, त्यांना कन्व्हिन्स करणं पण आपलं काम आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की ते पेशन्स, की मला हे करायचं आहे, रात्रंदिवस एक मी करेल, पण मला ही गोष्ट माझ्या आयुष्यात घडवायची आहे. हे स्वतः लक्ष ठेवलं, आपलं एक लक्ष केंद्रित केलं आणि त्याच्यानुसार मग एकटंच आपल्याला इथं हा प्रवास आपला एकट्याचा असतो. फेल्युअर आलं तरी आपला आहे, सक्सेस आलं तरी आपला आहे. आणि जेव्हा सक्सेस येतं तेव्हाच अप्रिशिएट होतं. बरोबर, ही मानसिक ताकद आहे. म्हणजे करण्याच्या आधी आपलं माइंडसेटच हे हवं की अडचणी येणार, फेस करणं, त्याच्यासाठी तुमच्याकडे सोल्युशन्स हवे. न घाबरता, न थकता. थकवा येतो, कुठेतरी आपल्याला मानसिक हे होतं की आता मी काय करू, आता सोडून देऊ का? ज्या क्षणी हे वाटतं ना की सोडून देऊ का, होतं. हे प्रत्येकालाच होतं. महिला आणि ह्याच्यावर येतात की आता माझ्यासोबत कोणी नाही, मी तर पैसे 10,000 रुपये का होईना कोणीतरी लावलेले आहेत, कष्टाचे असतात. काही महिला तर सोनं ठेवून मग पैसे उभे करतात, जास्त भावनिक असतात. सोनं ठेवतात, कोणी काही विकतं आणि त्याच्यामध्ये ती इन्व्हेस्टमेंट झाली त्यांची, का तर त्याच्यावरती 2 पैसे आपल्याला कमवायचे आहेत आणि सक्सेस व्हायचं आहे. पण त्याच्यासाठी ती रिस्क त्यांनी स्वतः घेतलेली असते, कारण कुटुंब आहे, काहीतरी गरज असते. आणि ते करत असताना तुम्ही मदत घ्या. आपण मदत मागायला घाबरतो, महिला असो किंवा कोणी असो, आपण घाबरतो की मी कशाला मदत मागू, मी कशी मदत मागू. पैशाची नाही म्हणता येत नाही, पैशाला नाही पण म्हणतात, कोणी करतही, पण ते देणं असतं. खूप कर्ज काढू नका. तुम्हाला जे पेले एवढंच कर्ज काढा. तुमची कॅपॅसिटी जर 50,000 रुपये कर्ज फेडायची आहे तर तुम्ही कर्ज काढताना पण 50,000 रुपये काढा. तुम्ही 1,00,000 रुपये घ्याला आणि मग 50,000साठी तुम्ही म्हणजे ते जड होणार. तर तसं न करता आपली कॅपॅसिटी आपण ओळखून तुम्ही त्याच्यासाठी स्वतःचं माइंडसेट की आपल्याला हा बिझनेस सुरू केल्यावर एकच आहे आपल्या मराठी भाषेमध्ये की पेरलं की लगेच फळं लागत नाही. बी पेरल्यावरती झाड व्हायला आणि त्याला फळं यायला एक पिरियड लागतो, तो वेळ देणं असतं. तसंच आपण जे व्यवसाय निवडतोय त्याच्यामध्ये आपण बी पेरतोय. आपण पहिल्या दिवशी बी पेरलं तर दुसऱ्या दिवशी फळ येणार नाहीये. त्याच्यासाठी तुम्ही पेशन्स ठेवा आणि 1 वर्ष स्वतःला द्या त्या गोष्टीसाठी. इन्व्हेस्टमेंट समजा तुमच्या वेळेची, तुमच्या पैशाची. तुमचं प्लॅनिंग असं असायला पाहिजे की तुम्ही तिथे 1 वर्ष पुढे जाऊन काय होऊ शकतं ह्याची कल्पना आता करून मग तुम्ही तुमच्या स्ट्रॅटर्जीज ठरवू शकता. प्रत्येकाची स्ट्रॅटर्जी वेगळी असणार, प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी असणार आहे त्याच्याबद्दलची. पण महिलांनी हे करायचं तर स्वतःची त्याबद्दलचं नॉलेज, स्वतःचं त्याबद्दलचं लक्ष काय आपण ठेवलेलं आहे
त्या एमवरती ठाम राहणं आणि करून दाखवणं बरोबर. आणि मदत घेणं सगळ्यात महत्वाचं. सगळं काम आपणच नाही करू शकत. म्हणजे मीच सगळं करणार, मीच बनवणार, मीच पॅकेजिंग करणार, मीच त्याचं मार्केटिंग करणार, मीच त्याचं ब्रँडिंग करणार, असं होत नाही. मदत घ्या. तिथे तुम्ही पैसे दिले तरी तुम्हाला ती मदत म्हणण्यापेक्षा तुमचा बिझनेस ग्रो करायला ही गोष्ट आता ही गरजेची आहे. आणि त्या ह्याने तुम्ही जाऊ शकता. आपण कुठून तरी सुरुवात केली पाहिजे. डोक्यात आयडिया चालत नाही. कुठून तरी सुरुवात. त्याचं ते धाडस पण लागतं. आणि ते धाडस पण असं धाडस नाही, ते अभ्यासपूर्ण असावं. ते तुम्ही केलं. आज प्रत्येक महिलेला व्यवसाय करायचा आहे, उभं राहायचंय, त्याबद्दल तुम्ही मार्गदर्शन केलं. आव्हानाला सामोरं जात असताना जसं तुम्ही सांगितलं की थकायला होतं, नैराश्य येतं, घरनं तुमच्या कसं सपोर्ट मिळाला, कसं सहकार्य मिळालं, जे इतर महिलांनाही काय मार्गदर्शन करावं, त्यांनाही घरचं कसं सपोर्ट असायला हवा, कसं मार्गदर्शन असायला हवं? आता माझ्या घरी असं होतं की मला काहीतरी करायचं आहे, पण काय करायचं आहे, मी माझ्या मिस्टर उदय यांच्याशी डिस्कस केलं की मला हे करावं असं वाटतंय. ते म्हणाले आता हे काय नवीन. म्हणलं हो मला करायचं आहे. ठीक आहे म्हणे, तू कर प्रयत्न, काही नाही झालं तर आहेच मी. आता ह्याच्यामध्ये दोन्ही पण गोष्टी येतात, म्हणजे निगेटिव्ह पण असते आणि एक पॉझिटिव्ह पण. दोन्ही पण गोष्टी आहेत. काही नाही झालं तर म्हणजे ह्यांना माहिती असतं घरातले सगळेच, नॉट हजबंड पण सगळे, की केलं तर चांगलं होईल आणि तू करू शकतेस. आणि नाही झालं तर जे चाललंय त्याचं तर ते चालूच राहणार आहे अशा ह्याने. पण त्यांनी मला हे केलं की जेव्हा मी असं मला थोडंसं नैराश्य किंवा टेन्शन यायचं किंवा आता काय करू, वर्ष झालं, 1.5 वर्ष 2 वर्ष चाललंय आपलं हे, म्हणजे नो प्रॉफिट नो लॉस, की आम्ही फक्त 1.5 वर्ष तर मी फक्त सॅम्पलिंग केलं सर. घरच्यांची नजरही बदलत असते. नाही, त्यांचं हे होतं मला की तू प्रयत्न करतेस ना, जसं मी जर म्हणतेय की पेरलं की लगेच होईल. त्यांनी मला सांगितलं होतं तुला 2 ते 3 वर्ष या गोष्टीला द्यावे लागतील, कारण नुकतंच कोविडचं लॉकडाऊन पिरियड संपलेला होता आणि त्यावेळेस खूप प्रोटोकॉल होते, टर्म्स कंडिशन्स होत्या, बाहेर यायच्या जायच्या. त्याच्यामुळे मला त्यांनी हे केलेलं होतं की तू प्रयत्न कर, पण तू आता काहीच होणार नाही असं जर वाटलं तर तू माझ्याशी बोल म्हणून. आणि ते फार माझ्यासाठी महत्वाचं होतं. म्हणजे माझे आई वडील असो, सासरचे लोक असो, फॅमिलीचं मोरल सपोर्ट हा फार गरजेचा असतो. कधीतरी व्हायचं की काय करते नक्की काही कळतच नव्हतं, कारण काही झालं नाही तर सांगणार काय, चाललंय चाललंय चाललंय. मग त्यांना असं वाटायचं ना नक्की काय करते. म्हणजे माझ्या माहितीनुसार पहिले 3 वर्ष तर माझ्या कुठलं फॅमिली मेंबरला माहितच नव्हतं मी करते काय, काहीतरी करते. मग ते सगळेच नातेवाईक असो किंवा काय, कोणाला माहितच नव्हतं मी काय करते. फूडमध्ये काहीतरी करते, फूडमध्ये काहीतरी करते. आणि असतं की नक्की काय चाललेलं आहे. बरोबर. जवळच्या लोकांचं असतं की नक्की काय चाललेलं आहे आणि काय करते. मग परिवारानंही, त्या महिलांना आपण सपोर्ट करतोय त्या परिवारानंही संयम धरणं गरजेचं आहे. आणि कारण मग आता केलं की उद्या यश मिळालं का हे करणं बरोबर नाही. त्यासाठी परिवाराला पण संयम असायला हवा. त्यांनी तशा नजरेनंच बघायला हवं की आज नाही तर उद्या यश मिळणार आहे. यात फूडमध्ये व्यवसायाची संधी आहेत, कशा शोधाव्या महिलांनी? ह्याच्यामध्ये आता बरेच सेगमेंट आहेत. जसं घरी बसून करतात, जसं गृहउद्योग म्हणतो आपण. बचत गटां थ्रू पण खूप उद्योजिका महिला आहे की ग्रुपनेच काम करतात. काही महिला अशा आहेत की त्या नोकरी पण करतात, पण त्यांना जास्तीचं इन्कम हवं आहे, तर त्यासाठी ते साईड बाय त्यांना बिझनेस करायचा आहे. आता ह्याच्यामध्ये आपलं सोशल मीडियाचा पण खूप मोठा हातभार लागतो की तुम्ही स्वतः बनवता, तुम्ही ते काही साईट्स आहेत त्याच्यावर तुम्ही सेल करता. इथे व्यवसायाच्या संधी अनेक आहेत, कारण प्रॉडक्टचं व्हॉल्यूम खूप आहे. म्हणजे फ्रूट व्हेजिटेबल घेतलं, हर्ब्स घेतले, तर हे सेगमेंट वेगवेगळे आहेत आणि त्याच्यामध्ये त्याचे व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट आहेत, प्रेमिक्सेस आहेत. कोणी हेल्थ कॉन्शियस प्रॉडक्टवरच भर देतं, कोणी बेबी फूडवरच कॉन्सन्ट्रेट करतं. म्हणजे हा चॉईस हा लक्षात यायला पण आपल्याला एक त्याचा प्लॅन असतो की ज्याच्यामध्ये जसं ट्रेडिशनल आपण म्हणलं तर तिखट, लोणचे, पापड हे सीझनल बिझनेस आहे, जो आता वर्षभर मिळतो, अवेलेबल होतो.
पण ह्याच्यामध्ये जसं हेल्थमध्ये सूप्समध्ये येतं, परत सांगता येईल की प्रोटीन पावडर्स येतात ज्या नॅचरल पावडर्स पासूनच बनवलेल्या असतात. आणि त्याच्यामध्ये बेबी फूड आहे जे नॅचरल, ज्याच्यामध्ये कुठलेही प्रिझर्वेटिव्ह नसतात, कुठलेही GMO म्हणतात की ज्याच्यामध्ये केमिकल नसतं, जे प्रॉपरली वेगन मध्ये किंवा ऑर्गॅनिक मध्ये असे करू शकतात. अगदी घरी राहून जर करायचं म्हणलं त्याच्या रेसिपीज असतात, ते कोर्सेस वेगळे आहेत आणि ते आपण रिपॅक करून समजा रेडी मिळते. आता नवीन एक ट्रेंड आलाय जो कदाचित खूप कमी लोकांना माहितीये, एक थर्ड पार्टी मॅन्युफॅक्चरिंग आणि एक व्हाईट लेबलिंग प्रकार आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा ब्रँड डेव्हलप करताय आणि एका कंपनीमधून तुम्ही बल्कमध्ये बनवून घेता आणि तुम्ही रिपॅकिंग करून सेल करता. और व्हाईट लेबलिंग मध्ये तुम्ही सगळं त्यांना तुमचे प्रोडक्ट सांगता, जसं हवं तसं बनवून घेतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं ब्रँडचं सगळं ते बघतात, पॅकेट्स तुम्ही ते सेल करतात पॅकिंग मध्ये. हा एक बिझनेस झाला आणि तो घरूनच करू शकतो. 3-4 तास तर आपल्याला ह्या बिझनेसला देणं आहे. स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करायचं म्हणलं तर परत येतो भाग इन्व्हेस्टमेंटचा. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग कडे कल आहे किंवा तुम्ही त्याच्यामध्ये ट्रेंड आहात किंवा तुम्ही फक्त मार्केटिंग सेल्स करू शकता. महिलाही हे करू शकतात. कोणी फक्त लॉजिस्टिक पाहू शकतं, कोणी फक्त बाहेरशी कनेक्ट होऊ शकतं, कोणी सोशल मीडिया हँडल करू शकतं. हा प्रत्येकाचा एक स्वतःमधलं एक स्किल असतं, प्रत्येकामध्ये एक स्किल असतं. कन्व्हिन्सिंग कोणाचं चांगलं असतं, कोणाचं रेसिपीज डेव्हलप करणं हा पण असतो. नॅचरल असतं हे, पण त्याला आपण स्किल्ड होऊन त्याला आपण एक आकार देऊ शकतो आणि त्याच्यामध्ये आपण काम करू शकतो. हा झाला बनवणं आणि विकण्याचा आहे. परत त्याच्यामध्ये कंपनी टू कंपनी सप्लाय आहे. महिलांचा ग्रुप येऊन, म्हणजे एखादीला जसं मी म्हटलं की एक मॅन्युफॅक्चरिंग करू शकते, एक मार्केटिंग सेल्स करू शकते, एक ऍडव्हर्टाईज करू शकते. तर अशा महिलांनी पण एकत्र येऊ शकतात. भले ते 4 ठिकाणी राहू देत, पण सगळे एकत्र येऊन एक बिझनेस उभा करू शकतात. तो पण एक्सपर्टीज, प्रत्येकाची एक एक्सपर्टीज आहे. त्याच्यामध्ये तुम्ही एकत्र येऊन तुम्ही ते काम असोसिएट होता. आणि मी पण तेच केलेलं आहे आणि आताही मी तेच करते की एम्प्लॉयमेंट जनरेट करणं आणि बिझनेस एंटरप्रेनर होणं. मग आपल्याबरोबर असे असोसिएट करा ना ज्यांना ते एक्सपर्टीज आहेत, आपण मिळून काम करूया. आणि हे आताची नीड आहे, तर तसं करू शकता. एक्सपोर्टमध्ये जाऊ शकता, टेक्निक्स यूज करून, टेक्नॉलॉजी यूज करून. आणि मेन तर ऑथेंटिसिटी, तुमच्या बिझनेस बद्दल, तुम्हाला तुमच्या प्रोडक्ट बद्दल पूर्ण माहिती असणं. आणि ते तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये आणता तर तुम्हाला ब्रँडिंग, पॅकेजिंग हा विषय आहे. ह्याचं तुम्ही ऍटलिस्ट नॉलेज घेऊन जे असोसिएट करता येईल, एक्सपर्टीज घेता येईल, त्यांची मदत घेऊन तुम्ही करू शकता. बरोबर. आता सोशल मीडियाचा विषय निघाला म्हणून सांगतो की ज्यांना उद्योग व्यवसाय काही ना काही छोटं करायचंय, अशांची फसवणूक पण मोठ्या प्रमाणात होते सोशल मीडियावर. कुठेतरी थोडे पैसे भरा, मग तुम्हाला हे असं करू तसं करू. याच्यापासून कसं वाचायला हवं? सगळ्यात महत्वाचं आहे, जेव्हा असे कॉल येतात कंपनीचे की आम्ही असं आहोत, आम्ही तुमचं मार्केटिंग करू किंवा आम्ही तुम्हाला सगळं डॉक्युमेंट, एवढे पैसे भरा, तुम्हाला बायर्स देऊ. तर सगळ्यात पहिला ऑथेंटिसिटी चेक करायची म्हणजे गव्हर्नमेंटच्या ज्या साईट्स आहेत, समजा ऍग्रिकल्चर आणि फूड प्रोसेसिंग आहे, तर त्याच्यावरती त्या कंपनीज ह्या इन पॅनल असतात किंवा त्यांना त्या व्हेरीफाईड असतात गव्हर्नमेंटच्या साईट्सवरती. गुगल सर्चवरती नाही म्हणत आहे मी, गव्हर्नमेंटच्या साईट्सवरती आपल्याला तिथं त्यांची ऑथेंटिसिटी चेक करता येते. सगळ्यात महत्वाचं त्यांचे सर्टिफिकेशन्स, म्हणजे ते जे सर्व्हिसेस देणार आहेत त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट अप्रुव्हल जे सर्टिफिकेशन्स, लायसन्सेस असतात, तर ते तिथे अपलोडेड आहेत का त्यांच्या वेबसाईट्सवरती. ते जे म्हणतात की आम्ही हे प्रोव्हाइड करू, त्याचे प्रत्येकाचे सर्टिफिकेशन्स आणि लायसन्स असतात, जे ऑथेंटिसिटी चेक करायला तुम्हाला पुष्कळ आहे. ते डॉक्युमेंटेशन पण साईन करून घेतात. मी कोणाला अपोज नाही करत आहे, पण हे खूप जणांचा अनुभव आहे की पहिले 2-3 महिने 50,000 रुपये भरले, 1 लाख रुपये भरलं. लेडीज हे करतात कारण एक्स्ट्रा इन्कम किंवा अडचण असते आणि व्यवसाय करायचा असतो. आणि ह्याच्यामध्ये जेव्हा पैसे भरतात, मशीन्स देतात, पहिले 2-3 महिने त्यांना पैसे मिळतात, त्या पण हे असतात. मग जास्त माल घेतात त्या, जास्त पैसे भरून, आणि मग तिथेच होते फसवणूक. जेव्हा विश्वास पूर्णपणे जो घेतात कंपनीज
की आता रुटीन मध्ये आलेलं आहे आणि तिथेच मग सुरू होतं, स्वप्न दाखवतात आणि तिथेच होतं की 6 महिन्यानंतर, 5 महिन्यानंतर, 6 महिन्यानंतर मग ऑर्डर कमी झाल्या, मग आता हे होत नाही. त्यावेळेस तुम्ही सावध व्हा आणि तुमचे पैसे एक तर परत घ्या किंवा तुम्ही जे सही करतायत, तुम्ही जो त्यांचा अग्रीमेंट सही करतायत, तर ते पहिलं वाचा पूर्णपणे, शब्द न शब्द वाचा. तुमच्या फायद्यासाठीच्या 2 गोष्टी त्याच्यामध्ये ऍड करून घ्या. जर असं काही झालं तर मग तुम्ही पैसे परत देणार आहात का, ही रिस्क कोणावर? कारण कोणीही साईन करून घेताना त्यांच्या फायद्याचं असतं. मग तुम्ही पैसे देतायत, मग तुमचे पण, हे सर्वसाधारण बघा कोणीच विचार करत नाही, वाचतही नाही. सही करा आणि झालं. आणि नंतर ते म्हणतात तुम्ही वाचा काय आहे त्याच्यामध्ये, तर ते कंपनीच्या साईडनेच असतं. म्हणजे आता हे मी स्पष्ट बोलतीये, पण ह्याच्यामध्ये खूप महिलांची, खूप लोकांची फसवणूक झालेली आहे. काही गोष्टी समोर येतात, काही येत नाहीत. तर तुम्ही पहिलं ते वाचा. तुम्ही जर पैसे तिथे देतात मेहनतीचे, तुमच्या कष्टाचे किंवा कसेही, तर तुमचा पैसा आहे, तर तुम्हाला पण राईट आहे, कारण तुम्ही बिझनेस चालू करणार आहात, तर तुम्हाला तो हक्क आहे की माझ्या पण ह्या 2 गोष्टी त्याच्यामध्ये ऍड झाले पाहिजे, 2 पॉइंट, आणि मग तुम्ही सही करा. बरोबर. एखादा व्यवसाय, उद्योग यशस्वीपणे उभा करायचा असेल तर स्त्रियांनी कुठं काय गोष्टी टाळायला हव्यात? एक तर उद्योजिका व्हायचंय तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपण पर्टिक्युलर असणं, वेळ म्हणजे टाइम मॅनेजमेंट. आणि सगळ्यात ह्याच्यामध्ये होतं असं की घर मुलांचं करून, घरातल्यांचं करून किंवा स्वतःचा वेळ जो जातो त्याच्यानंतर बऱ्याचशा महिलांना वाटत असतं की आपण व्यवसाय करायचा आहे, सगळी माहिती घेतात, शिकतात, पण खूप काही वेळ हा सोशल मीडियावर जातो, रील्स बघण्यामध्ये, व्हिडिओज बघण्यामध्ये, टीव्ही बघण्यामध्ये. हे तर टाळणं आहे, कारण तो जेवढा वेळ तुम्ही ह्या गोष्टींमध्ये घालवता, तेवढा वेळ जर तुम्ही त्या तुमच्या स्वप्नाला किंवा तुमच्या इच्छेला दिला तर खूप काही गोष्टी तुम्ही करू शकता. मी स्वतः सोशल मीडियाचा जास्त म्हणजे 90% वापर करत नाही. माझ्या घरात इव्हन टीव्ही पण मी बघत नाही. मी पूर्ण डेडिकेशन देते. जर तुम्हाला उद्योजिका व्हायचंय, एंटरप्रेनर म्हणजे एक उद्योजक होत असताना 100 उद्योजक तयार झाले पाहिजे आपल्याकडून, ही आपली मानसिकता हवी, हे आपलं स्वप्न असावं की आपण किती व्यवसाय वाढवतो. पैसा सगळेच कमवतात, पण ह्याचा अर्थ असं नाही की खूप मोठा ब्रँड करायचा आहे आणि तरच मी यशस्वी आहे आणि तरच माझं खूप सक्सेसफुल आहे. हे आता झालेलं आहे, पूर्वी नव्हतं ना. सोशल मीडिया लोक खूप वेळ ह्या गोष्टींना द्यायचे आणि तुमच्या व्यवसायाप्रती तुमचं डेडिकेशन खूप महत्वाचं आहे. सगळं करतो आपण, त्याचा टाइम तुम्ही कमी करू शकता. खरंच त्या गोष्टीची आपल्याला किती गरज आहे, खरंच आपण त्या गोष्टी चांगल्या माहिती मिळवण्यासाठी वापरतोय आणि माहिती मिळाल्यावर ते आपण आपल्या उपयोगात आणतोय, तर मग तो बघण्याचा बेनिफिट आहे, फायदा आहे. पण जर फक्त आपण वेळ वाया घालवतो आणि मला हे करायचंय, मला ते करायचं, मला हे व्हायचं होतं, त्याच्यामध्ये खूप वेळ निघून जातो. दुसरा भाग येतो की घरातल्यांना कन्व्हिन्स करणं. तुमची इच्छा आहे, बोलून दाखवा. वय काय असतं ना, वय मॅटर करत नाही. तुमची जी इच्छा असेल, तर जे देव मानतात किंवा जे ब्रह्मांडाला मानतात, तर तसे आपल्याकडे वे येतात, आपल्याकडे तसे मार्ग येतात आणि त्या मार्ग आपल्याला त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम करतात. मेहनत तर आपल्यालाच घेणं आहे. घरातल्यांच्या बरोबर तुम्ही बसून विश्वासात घेऊन हे सांगा की मला ही गोष्ट करायची आहे. हो म्हणो, नाही म्हणो, पण तुम्ही जर निर्णय घेताय तर हे सांगणं पण आहे, नाही तर मीच हे करणार आहे आणि मला असं करायचंय, माझं मी ठरवलं, माझं चांगलंच सगळं, मी एकाच झटक्यात अगदी टॉपला जाणार आहे, हे पण चुकीचं आहे. ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. बरं, तुम्ही एखादा उद्योग व्यवसाय सुरू करत आहात, कुठल्याही छोट्यापासूनच सुरुवात होते, पण जे मेन आपला बेस आहे, आपलं घर आहे, आपलं एक जीवनशैली आहे, त्याच्याकडे पण दुर्लक्ष करून चालत नाही. ते पण टाळलं पाहिजे की आता मी हे करतेय, मग बाकीचं कोण करणार आहे. कारण वर्षानुवर्ष डिपेंडन्सी असते. एक महिला म्हटल्यावर मुलांची पण असते, नवऱ्या माहित नसतं, अचानक हिला काय झालं, किंवा घरातले पण म्हणतात आता हिला काय करायचं, इतके वर्ष काही केलं नाही तर आता काय करू शकणार आहे. पण हे बॅलन्स करावं लागतं. जर तुम्ही बॅलन्स केलं नाही तर मग धड व्यवसाय पण होऊ शकत नाही आणि त्याच्यासाठी फॅमिली सपोर्ट पाहिजे. एक तर नसेल
तर मग ती गोष्ट तुमची जी कर्तव्य आहेत ती तुम्ही करणं आहे. कदाचित हे चुकीचं वाटेल कुणाला, पण ते सोडून फक्त व्यवसाय करायला गेला तर फक्त व्यवसाय होत नाही. कारण घर हे घरच असतं. तर ही गोष्ट टाळा की मी आता व्यावसायिक होणार आहे किंवा मी एवढी मेहनत करतेय तर मग मी घराकडे दुर्लक्ष किंवा मुलांकडे दुर्लक्ष होईल, किंवा स्वतःकडे पण. सगळ्यात महत्वाची तर आपली स्वतःची मेंटल हेल्थ आहे, आणि मेंटल हेल्थ फिजिकल ही पण महत्वाची आहे. सगळं सोडून एकाच गोष्टीवर पण आपण नाही हे करू शकत. तर हे बॅलन्स करणं. आता छोटा मोठा व्यवसाय सुरू केला, छोटा मोठा उद्योग सुरू केला, काही काच नाही घरातून, तर ती अशी कोणती ठिकाण आहेत जिथे ही विकता येतील, शोधता येतील? ओके. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की प्रोडक्ट आपले जे रेग्युलर वापरात आता आहे, आपण समजा पुणे धरलं किंवा मेट्रो सिटीज किंवा शहरी भागात काही मोठ्या मोठ्या सोसायटीज आहेत, आणि त्याच्यामध्ये आठवडे बाजार हे सोसायटीमध्ये परमिशन घेऊन भरवले जातात, किंवा एका ठराविक ठिकाणी आठवडे बाजार होतात आणि महिलांचा सहभाग असतो तिथे. आणि तिथे एका समजा सोसायटीत 5 बिल्डिंग आहेत, 3 बिल्डिंग आहेत, तर तिथे त्यांना इझी पडतं की आपल्याच इथे मिळतं आहे. तर तुम्हाला ते एक प्लॅटफॉर्म आहे. असे ग्रुप्स आहेत की हे जे आठवडे बाजार किंवा मेला म्हणतात ह्याला, तर ते ऑर्गनाईज करतात सॅटर्डे संडे. म्हणजे तुम्ही भले 3-4 दिवस नाही बाकीचे काही हे केलं तरी तिथे तुम्ही देऊ शकता वेळ. सॅटर्डे संडे असे व्यवसाय होतात. ठिकठिकाणी जसं बचत गटांचे स्टॉल्स लागतात तसे स्टॉल्स लागतात. आता आपल्या भारतामध्ये सण हा आहे की 12 महिने सण चालतात. त्याच्यानुसार खूप फेस्टिवल सीझन मध्ये किंवा तसे ते प्रोग्राम्स असतात, तिथे तुम्ही तुमचे प्रोडक्ट विकू शकता. डेली रुटीनला लागणारे जे प्रोडक्ट आहेत तुमचे, तर ते जे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत, सेलिंग प्लॅटफॉर्म आहेत, जिथे 1 क्लिकवर आपल्याला 15 ते 20 मिनिटात, अर्धा तासात घरपोच सेवा मिळते, तर ते प्लॅटफॉर्म तुम्ही यूज करू शकता. ह्या पद्धतीने करू शकता. तुम्ही या सगळ्या प्रवासातले खास कळगे अनुभवलेत, खडतर प्रवास सगळा अनुभवलाय. एखाद्याला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांना काही जर मार्गदर्शन करायचं असेल तर तुम्ही उपस्थित असता का, उपलब्ध असता का कॉलवर किंवा भेटीसाठी? काय तसं नियोजन आहे का? हो, माझा व्यवसाय करताना मला एक लक्षात आलं, करायचं आहे पण माहिती मिळत नाही पूर्णपणे. तर ह्याच्यासाठी खरंच ज्यांना व्यवसाय करायचा आहे आणि ज्याच्यामध्ये अगदी काहीच म्हणजे स्क्रॅचेस पासून म्हणजे 0 नॉलेज आहे, पण व्यवसाय फूडमध्ये करायचा आहे, तर तिथे मार्गदर्शन आणि सहकार्य केलं जातं. ते आता सध्या काय करत आहेत त्यांचं बॅकग्राऊंड मी बघते. जे कोणी असेल जे मला कॉन्टॅक्ट करतात, तर पहिलं मार्गदर्शन करते की काय करू शकता तुम्ही, आणि त्यांची इच्छा पण असते. सगळ्यात महत्वाचं की प्रत्येकाची एक इच्छा असते की मला ह्यामध्ये फूडमध्ये ह्या गोष्टी करायच्या आहेत, मी करू शकते का नाही करू शकत, त्याच्यासाठी काय काय लागतं, डॉक्युमेंट्स काय लागतात, किंवा कंपनी रजिस्ट्रेशन पासूनचे असतात आणि कुठं होतं हे माहीत नसतं. तर तिथे सगळं मार्गदर्शन केलं जातं. मदतपेक्षाही मी सहकार्य हे फक्त माहिती देण्याचं देते, पण जेव्हा मार्गदर्शन असतं तेव्हा मी पूर्ण 6 महिने किंवा एखादं उद्योजिका तयार करण्यासाठी जे A to Z ज्या काही गोष्टी वन स्टॉप सोल्युशन ठेवलेलं आहे, जिथे त्यांचं प्रोडक्ट फायनल करून त्याच्यामध्ये त्यांना काय लायसन्सेस सर्टिफिकेशन लागणार आहेत, कंपनी फॉर्मेशन पासून ते प्रोडक्ट चॉईस करेपर्यंत ब्रँडिंग, पॅकेजिंग हे मार्गदर्शन केलं जातं. करायचं तर प्रत्येकालाच आहे, आणि तो सपोर्ट एक आहे. माझ्याबरोबर जोडून जर तुम्हाला त्याच्यामध्ये काम करायचं असेल तर करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल, म्हणजे ट्रेनिंग हवं असेल, वर्कशॉप्स असतील, तर ते पण आपण कंडक्ट करतो, आणि त्याच्या थ्रू तुम्ही सर्टिफाईड होतात की तुम्हाला एक बेसिक नॉलेज येतं. आणि जे गरजेचं असतं फूडमध्ये काम करताना, सर्टिफिकेट आपण त्यामध्ये आपण शिकलेलो आहोत काही, हे गरजेचं असतं. तर आपण तशी ट्रेनिंग पण प्रोव्हाइड करतो, प्रॅक्टिकल ट्रेनिंग. तसं तुम्ही सोबत जोडून काम करू शकता, असं आहे. ओके, थँक्यू सो मच. खूप सुंदर तुम्ही माहिती दिली. याच्यातून आणखी 4 उद्योजिका घडल्या तर आपली ही चर्चा सफल झाली असं म्हणायला काही हरकत नाही. तुमची परवानगी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही तुमचा नंबर टाकू. ज्यांना आवश्यकता आहे ते तुम्हाला कॉल करतील, मार्गदर्शन घेतील, आणि महाराष्ट्रभर तुमच्या सहकार्यानं हजारो महिलांना उद्योग मिळावा, उद्योजिका व्हाव्यात, ह्या सगळ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. धन्यवाद.
मला इथे बोलवलं त्याबद्दल मी आभार मानते ब्रँड बत्तीचे. खरंच उद्योजिका तयार व्हाव्यात, महाराष्ट्राला पुढे न्यावं. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद.